Hi everyone, welcome back to our YouTube channel Gurore Classes. Myself Vikas Munde. Friends, today we are going to learn new topic that is called transformation. इंग्रजी व्याकरणामध्ये हा जो ट्रान्सफॉर्मेशन भाग आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जे विविध घटक येतात त्यांचा परिचय करून मी देणार आहे. याच्यामध्ये आपण रिमूव्ह टू म्हणजेच या ठिकाणी आपण पाहताय टू च्या ऐवजी सो दॅट वापरल्यास सिंपल सेंटेन्सचे कॉम्प्लेक्स सेंटेन्स होते. ही जी रचना आहे ती आपल्याला शिकायची आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे वाक्य रूपांतर हा घटक शिकणार आहोत. परंतु त्यापूर्वी जर आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि अभ्यास करायला सोपं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे ॲज यू कॅन सी ऑन द बोर्ड वाक्य रूपांतर. तर वाक्य रूपांतर म्हणजे काय बघा, केवळ वाक्य संयुक्त वाक्य यांचे परस्पर रूपांतर म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. तर या टॉपिकमध्ये आपण विविध वाक्यांचं ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीने होतं याचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशनची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे. केवळ वाक्य संयुक्त वाक्य यांचे परस्पर रूपांतर म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये टूच्या ऐवजी सो दॅट वापरल्यानंतर सिंपल सेंटेन्स जे आहे त्याचं रूपांतर कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये होतं. ते कसं होतं हे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्लेक्स सेंटेन्स सिंपल सेंटेन्स हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये आपण वाक्य रूपांतराच्या प्रकारामध्ये विविध घटक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आजचा जो भाग आहे तो आहे रिमूव्ह टू. त्यानंतर असरेटिव्ह टू, एक्सक्लेमेटरी, त्यानंतर होकारादर्शक वाक्याचे नकारादर्शक वाक्य करणे, अशा प्रकारचे विविध घटक असतात. तर त्या घटकांकडं नंतर आपण जाणार आहोत. परंतु आजचा जो घटक आहे तो आहे रिमूव्ह टू. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ लेक्चर. तर विद्यार्थी मित्रांनो, रिमूव्ह टू एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे की कायम लक्षात राहील. आणि या ठिकाणी रिमूव्ह टू म्हणजे काय हे समजून घेण्या अगोदर त्याचे जे नियम आहेत ते सर्वांनी लक्षात घ्या आणि त्यानंतर तुम्हाला वाक्य कशा करायचं हे लक्षात येईल. खूप सोपं आहे, परंतु एक करावं लागेल की शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर नक्की पाहावं लागेल. विदाउट एनी स्किप तुम्ही सगळे रूल्स फॉलो केले तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला हा टॉपिक समजणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे आपण इंग्लिश व्याकरणावर आधारित टॉपिक अभ्यासलेले आहेत. जर तुम्ही ते मिस केले असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक्स दिलेले आहेत, त्याच्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करा आणि जो अभ्यास तुम्हाला करायचा आहे तो तुम्ही करू शकताय. सो फ्रेंड्स, रिमूव्ह टू या ठिकाणी या रिमूव्ह टूचा अर्थ आहे TOO आणि TO2 इतका की अशा प्रकारचा अर्थ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की रिमूव्ह करायचे. टू आणि टू दोन्ही त्या ठिकाणी रिमूव्ह करायचे. रिमूव्ह करणे म्हणजे काय करणे, काढून टाकणे. तर कशा पद्धतीने ते काढतात ते नियमाप्रमाणे आपल्याला काढायचं आहे आणि म्हणून जो नियमाचा भाग आहे तो सर्वांनी अभ्यासायचा आणि त्यानंतर मी तुम्हाला एक्झाम्पल्स देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपे नियम आहेत आणि म्हणूनच जर तुम्ही कंटिन्युअसली विदाउट एनी स्किप लक्षपूर्वक जर हे व्हिडिओ लेक्चर अभ्यासलं तर गॅरंटेड तुम्हाला सर्व एक्झाम्पल्स येणार आहेत. परंतु त्या ठिकाणी लक्षपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला पहिला नियम आता पाहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रिमूव्ह टूचा जो पहिला नियम आहे तो आपण या ठिकाणी पाहत आहोत. जर मूळ वाक्यात टू ची रचना TOO असं फरक आहे, उच्चार मात्र एकच आहे. टूची रचना आलेली असेल तर वाक्यामध्ये पहिल्या टू लक्षात ठेवायचे TOO पहिल्या टू तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात यावं. या ठिकाणी मी थोडंसं वेगळं काढतोय. टू च्या ऐवजी
किंवा टूच्या जागी कोणता शब्द घ्यायचा आहे? सो हा शब्द घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर दुसऱ्या टूच्या जागी काय करायचे ते पहा. दुसऱ्या टू या शब्दाच्या जागी दॅट हा शब्द घ्यायचा आहे. हा शब्द घ्यावा. तर खूप महत्त्वाचा आहे हा नियम, सर्वांनी काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. पुन्हा एकदा लक्ष द्या, मी सांगतोय, जर मूळ वाक्यात TOO ची रचना आलेली असेल तर वाक्यामध्ये पहिल्या टूच्या जागी सो वापरावे व दुसऱ्या टूच्या जागी किंवा दुसऱ्या टू या शब्दाच्या जागी दॅट हा शब्द घ्यावा. हा पहिला नियम आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. म्हणजेच तुम्हाला जे दिलेलं एक्झाम्पल असणार आहे त्याच्यामध्ये या टूची पण रचना असणार आहे आणि या टूची पण रचना असणार आहे. मग पहिल्या टूच्या ऐवजी तुम्हाला सो हा शब्द वापरावा लागेल आणि दुसरा हा शब्द जो आहे टू तो काढून टाकून त्याच्याऐवजी दॅट हा शब्द घ्यायचा आहे. आणि ही माहिती आपल्याला पहिल्या नियमात कळते. आता दॅट हा शब्द घेतल्यानंतर काय करायचं, पुढचा नियम पाहूयात. दॅट हा शब्द घेतल्यानंतर त्या ठिकाणी कर्त्याचं सर्वनाम घ्यायला विसरायचं नाही. कर्त्याचे सर्वनाम घ्यावे, हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे. खूप सोपं आहे. कर्त्याचं सर्वनाम, जे सर्वनाम आलेलं आहे ते आपल्याला घ्यायचं आहे, परंतु दॅट या शब्दानंतर घ्यायचं आहे. आपण ते एक्झाम्पलमध्ये पाहूयात, खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात येईल. पुढचा जो नियम आहे तो आहे बघा, जर मूळ वाक्यात तुम्हाला वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद माहित असतील, एम इज आर, तर तोच नियम आहे हा. जर मूळ वाक्यात वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद कोणते आहेत? सहाय्यकारी क्रियापद वर्तमानकाळी एम इज आर. तर अगदी बरोबर आहे. एम इज आर पैकी एक त्या ठिकाणी आलेला असेल तर काय करायचे, तो हा नियम सांगतो. जर मूळ वाक्यात वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद एम इज आर आलेले असतील, पैकी एक आले असेल तर, असं लक्षात ठेवा, पैकी एक आले असेल तर कर्त्याचे जे सर्वनाम आहे त्या सर्वनामापुढे काय करायचे बघूयात आपण. तर सर्वनामापुढे कॅन नॉट हा शब्द घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. कॅन नॉट हे सर्वात महत्त्वाचं आहे, हायलाइटेड करतोय मी या ठिकाणी, सर्वांनी लक्षात ठेवायचे. कॅन नॉट हा शब्द घ्यावा. या ठिकाणी हा जो शब्द आहे तो महत्त्वाचा आहे. कॅन नॉट हा शब्द घ्यावा व पुढील भाग जशास तसा लिहावा. जसाच तसा लिहावा. तर विद्यार्थी मित्रांनो, या तीन उदाहरणामध्ये तुम्ही जी तीन रूल्समध्ये, नियमामध्ये जी माहिती घेतलेली आहे, पहिला नियम तुम्हाला या ठिकाणी मी समजावून सांगितलेला आहे, लक्षात आला असेल. दुसरा जो नियम आहे, रूल आहे, तो आहे दॅट हा शब्द घेतल्यानंतर कर्त्याचं सर्वनाम त्या ठिकाणी घ्यायचे आणि सर्वनाम तुम्हाला सर्वांना येत असेल. त्यानंतरचा तिसरा आहे, जर मूळ वाक्यात वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद एम इज आर पैकी कोणतंही एक हेल्पिंग वर्ब आलेला असेल तर त्यापैकी एक आलेलं असतं, हे तर तुम्हाला माहीत आहे. मग असं असेल तर काय करायचंय, सर्वनामापुढे कॅन नॉट हा शब्द घ्यायचा आहे व पुढील भाग जसा तसा लिहायला विसरायचं नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे झालं एम इज आर वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापद आला असेल तर. परंतु याच ठिकाणी जर भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आला असेल तर काय करायचं, हा जो नियम आहे तो आपल्याला पुढच्या नियमामध्ये पाहायचा आहे. सो फ्रेंड्स, यातला पुढचा जो नियम आहे
तो आपल्याला काय माहिती देतो पाहूयात. जर मूळ वाक्यात भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला माहित असतील. वाज, वेअर. भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद वाज, वेअर पैकी एक आले असेल तर, पैकी कोणतेही एक आले असेल तर काय करायचंय बघा. पुढे सर्वनामापुढे वर्तमान काळी असेल तर त्यावेळी आपण कॅन नॉट घेत होतो, परंतु भूतकाळी असेल तर कुड नॉट हा शब्द घ्यायचा आहे. कुड नॉट घ्यावी व पुढील भाग जसा तसा लिहावा. जसाच तसा लिहावा हा खूप महत्त्वाचा नियम आहे. तुम्हाला या ठिकाणी पुढील भाग जसा तसा लिहायचा आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जर वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापद आलं तर कॅन नॉट घ्यायचंय आणि भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आलं तर कुड नॉट घ्यायचंय, असं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. मग हा जो नियम आहे तो आपल्याला ही माहिती देतो की जर मूळ वाक्यात भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद वाजवेरपैकी कोणतेही एक हेल्पिंग वर्ब आलेले असेल तर सर्वनामापुढे कुड नॉट घ्यायला विसरायचं नाही व पुढील भाग जसा तसा या ठिकाणी लिहायचा आहे. यानंतरचा जो नियम आहे तो आता आपल्याला पाहायचा. या ठिकाणी वाक्यात खालील प्रमाणे जर रचना आलेली असेल तर कोणता बदल होतो ते आता आपल्याला ह्या नियमामध्ये पाहायचे. वाक्यामध्ये खालील प्रमाणे रचनेत बदल करावा. तर काय बदल करायचा आहे बघा. फॉर मी टू आला असेल तर यासाठी आपल्याला दॅट आय घ्यायचे. वाक्य दिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. फॉर मी टू आला असेल तर दॅट आय. पुढं पाहूयात आपण. फॉर हर टू आला असेल तर त्या ठिकाणी दॅट शी. दॅट शी. सो फ्रेंड्स, या ठिकाणी फॉर मी टूची रचना आली असेल तर दॅट आय घ्यायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी मीची प्रथम व्यक्ती घ्यायची, हरची प्रथम व्यक्ती. अगदी तोच भाग आहे जो तुम्ही चेंज व्हॉइसमध्ये शिकलेला, थोडासा वेगळा आहे. त्यानंतर आपण पाहूयात फॉर देम टू. फॉर देम टू आला असेल तर या ठिकाणी दॅट दे घ्यायचं आहे. म्हणजे देमची प्रथम व्यक्ती दॅट दे. त्यानंतर डी आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. फॉर अस टू आला असेल तर दॅट वी. त्यानंतर पाहूयात आपण फॉर हिम टू आला असेल तर काय करायचं. दॅट, अगदी बरोबर, हिमची प्रथम विभक्ती आहे ही. दॅट ही. त्यानंतर यफ. फॉर यू टू आला असेल तर दॅट यू. आणि लास्ट वन आहे फॉर इट टू आला असेल तर या ठिकाणी दॅट इट. सो फ्रेंड्स, या ठिकाणी वाक्यामध्ये खालीलप्रमाणे रचनेत बदल करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये बघा फॉर मी टू आला असेल तर दॅट आय घ्यायला विसरायचं नाही.
त्यानंतर जर फॉर देम टू आला असेल तर दॅट दे या ठिकाणी तुम्हाला घ्यावं लागेल. फॉर हिम टू आला असेल तर दॅट ही घ्यावं लागेल. फॉर इट टू आला असेल तर दॅट इट घ्यावं लागेल. फॉर हर टू आला असेल तर दॅट शी. फॉर अस टू आला असेल तर दॅट वी. आणि फॉर यू टू आला असेल तर दॅट यू. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ते लक्षात कसं राहील मी तुम्हाला सांगतो. खूप सोपी ट्रिक आहे. बघा, मीची प्रथमा व्यक्ती तुम्हाला येणं गरजेचं आहे आय. देमची प्रथमा व्यक्ती येणं गरजेचं आहे दे. ज्या पद्धतीने हिमची प्रथमा व्यक्ती आहे, मग प्रथमा व्यक्ती वापरायची आहे. आणि फॉर देम टू ही रचना पूर्णतः काढून टाकायची आहे. आणि देमचं प्रथमा व्यक्ती काय आहे असं गृहीत धरा दे. आणि मग फक्त दॅट हा शब्द जो लावायचा आहे तो लक्षात ठेवायचा आहे, जे अगोदरच्या नियमामध्ये आपण पाहिलेला आहे. सो फ्रेंड्स, हे सर्व रूल्स तुम्ही काळजीपूर्वक पुन्हा एकदा अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला सर्व एक्झाम्पल्स अगदी सहजरित्या सोडवता येतील. तर आता आपण उदाहरणं पाहूयात आणि त्या पद्धतीनं बघा ते उदाहरणं कशा प्रकारे सोडवायचे आहेत ते. आता या उदाहरणामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे रूल्स फॉलो करणं. आणि जे मी रूल्स याच्या अगोदर दिलेले आहेत, या ठिकाणी याच्या अगोदरचे 3 रूल आहेत आणि हे 2, या ठिकाणी हे रूल समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर हे नियम तुमच्या लक्षात राहिले तर तुम्हाला त्या ठिकाणी वाक्य सोडवताना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, जरी या ठिकाणी तुम्ही रूल्स आता पाहिले असतील तरी पुन्हा एकदा वाचा. जोपर्यंत तुमच्या लक्षात राहत नाही, जोपर्यंत तुम्हाला ते नियम बघायची गरज लागत नाही, तोपर्यंत वाचा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल्स सॉल्व्ह करता येतील. तर आपण या ठिकाणी आता उदाहरणाकडे जाऊयात. सो फ्रेंड्स, लेट्स सी फर्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे, ही इज टू टायर्ड अँड थर्स्टी टू वेट. अशा प्रकारचं हे उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी आपल्याला नियमाप्रमाणे वाक्य करायचे आहेत. खूप सोपे आहेत. या वाक्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वाक्याची सुरुवात. वाक्य सुरुवात जशी असं तशी या ठिकाणी करावी. ही इज जो नियम आहे तो नियम आपल्याला ही माहिती देतो की पहिल्या टूच्या ऐवजी आपल्याला कोणता शब्द घ्यायचा आहे, सो. म्हणजेच यातला पहिला शब्द निघून जाईल. त्याच्याऐवजी आपण कोणता शब्द घ्यावा लागेल आपल्याला, सो. त्यानंतर राहिलेला भाग, ही इज सो टायर्ड अँड थर्स्टी. आता या उदाहरणामध्ये लक्षात ठेवायचे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब वर्तमान काळी आहे, इज आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला पुढे सर्वनाम घेतल्यानंतर बदल जो करायचा आहे तो सुद्धा सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ही इज सो टायर्ड अँड थर्स्टी, त्या ठिकाणी आपल्याला दॅट हा शब्द घ्यायचा सांगितलेला आहे. तर तो दॅट हा शब्द कशाच्या ऐवजी घ्यायचा आहे, दुसऱ्या टूच्या ऐवजी. पहिल्या टूच्या ऐवजी सो हा शब्द घ्यायचा आणि दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट. ही इज सो टायर्ड अँड थर्स्टी दॅट हा शब्द निघून जाईल. दॅट हा शब्द घेतल्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे कर्त्याचं सर्वनाम. म्हणजे या ठिकाणी जसा तसा सर्वनाम आलेला आहे आणि तो शब्द म्हणजेच ही आहे, जसा तसा या ठिकाणी घ्यावा लागेल, दॅट ही. परत इज वगैरे न घेता वर्तमान काळी आलेला आहे आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, कॅन नॉट हा शब्द घ्यावा लागेल. ही इज सो टायर्ड अँड थर्स्टी दॅट ही कॅन नॉट किंवा कांट तुम्ही करू शकताय वेट. कांट हे संक्षिप्त रूप आपण केलेलं आहे. सो फ्रेंड्स, यामध्ये आपण पहिल्या टूच्या ऐवजी बघा सो घेतलेलं आहे आणि दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट घेतलेलं आहे. आणि कर्त्यात सर्वनाम योग्य ते घेतलेलं आहे आणि वर्तमान काळी सहाय्यकारी क्रियापद असल्यामुळं कॅन नॉटची रचना आपण केलेली आहे. आहे की नाही, खूप सोपं. आता पुढचं उदाहरण पाहूयात. द बॉक्स इज टू हेवी फॉर मी टू लिफ्ट इट. तर हे उदाहरण आहे लिफ्ट, सॉरी LIFT, लिफ्ट इट. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं या वाक्यामध्ये तुम्हाला चेंज वाटेल. तो चेंज काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. वाक्य सुरुवात आपल्याला या ठिकाणी करावं लागेल द बॉक्स. त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे इज.
पहिला टू जो शब्द आलेला आहे तो काढून टाकायचा आहे, त्याच्याऐवजी आपल्याला सो घ्यायचं आहे. द बॉक्स इज सो हेवी. या वाक्यामध्ये मात्र फॉर मी अशा प्रकारची रचना आलेली नव्हती आणि इथं मात्र आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण जो नियम पाहिला तो इथं लागू होतो आहे की नाही. आता या वाक्यामध्ये फॉर मीच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, मीची प्रथम व्यक्ती ओळखायची आहे. तर मीची प्रथम व्यक्ती काय आहे, आय. आणि म्हणून या वाक्यामध्ये इकडे लक्ष द्यायचं सर्वांनी, इथं थर्स्टी घेतल्यानंतर आपण दॅट हे सर्वनाम घेतलं होतं, सॉरी दॅट हा शब्द घेतला होता. आता दॅट हा शब्द या ठिकाणी सुद्धा घ्यायचा आहे, परंतु का घेता येणार नाही, फॉर मीची रचना आलेली आहे. आणि म्हणून या फॉर मीच्या ऐवजी आपल्याला काय करावं लागेल, दॅट आय हा शब्द घ्यावा लागेल. म्हणजेच आपलं उदाहरण आहे, द बॉक्स इज सो हेवी दॅट आय, हेल्पिंग वर्ब इज आहे म्हणून या ठिकाणी कॅन नॉटची रचना घ्यावी लागेल, कॅन नॉट किंवा कांट, कॅन नॉट लिफ्ट इट. तर खूप सोपं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला सर्व उदाहरणं सोडवता आली पाहिजेत. तुम्ही म्हणाल या ठिकाणी दुसरं टू जे आहे त्याच्याऐवजी काय केलं, तर आपण ते दुसरा जो शब्द आहे तो काढून टाकलेला आहे आणि त्याऐवजी काय केलेला आहे, दॅट हा शब्द घेतलेला आहे. पुढचा एक्झाम्पल्स पुढचं पाहूयात काय आहे ते. द प्रॉब्लेम वाज टू डिफिकल्ट फॉर हर टू सॉल्व इट. हे आहे उदाहरण. तर विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपण पाहू शकतोय की वाक्याचा जो काळ आहे तो भूतकाळ आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब काय झालेला आहे, वाज आलेला आहे. आता या वाक्यामध्ये वरच्या दोन वाक्यापैकी थोडासा बदल आहे, तो काय आहे पाहूयात. वाक्य आपण सोडूयात. द प्रॉब्लेम वाज हेल्पिंग वर्ब जसं घ्यायचंय, पहिल्या टूच्या ऐवजी या ठिकाणी सो घ्यायचंय. त्यानंतर राहिलेला जो शब्द आहे तो जसा लिहा, द प्रॉब्लेम वाज सो डिफिकल्ट त्यानंतर फॉर हरच्या ऐवजी आपल्याला काय करावं लागेल, दॅट शी हा शब्द घ्यावा लागेल. फॉर हर टू च्या ऐवजी आपल्याला दॅट शी. तर या ठिकाणी प्रथम व्यक्तीमध्ये घ्यायचं आहे दॅट शी. आता या ठिकाणी हेल्पिंग वर्ब वाज आल्यामुळं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कॅन नॉट न करता काय करावं लागेल, कुड नॉट हा शब्द घ्यावा लागेल. कुड नॉट सॉल्व इट. तर तुमच्या लक्षात आलं असेल, परंतु एवढ्याच वाक्याचा सराव न करता भरपूर वाक्याचा सराव करूयात, जेणेकरून परफेक्टली तुमच्या लक्षात राहील. कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर नक्की अभ्यासा. सो फ्रेंड्स, लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. भीम इज टू फॅट टू रन. उदाहरण खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. या उदाहरणामध्ये जे नाऊन आलेलं आहे ते नाऊन आहे भीम. तर वाक्य सुरुवात आपण जसजसे या ठिकाणी करूयात. वाक्य वर्तमान काय आहे हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. भीम इज, पहिल्या टूच्या ऐवजी आपण नियमाप्रमाणे कोणता शब्द घ्यायचा आहे, रिमूव्ह करून सो. त्यानंतर जो फॅट वर्ड आहे तो जसं लिहा, वाक्य आपलं असं होईल, भीम इज सो फॅट दॅट. दुसऱ्या टूच्या ऐवजी आपण दॅट हा शब्द घेतलेला आहे. आता लक्षात ठेवायचे कर्त्याचं सर्वनाम. आतापर्यंत आपण ॲक्च्युअली सर्वनाम जे येतात तेच घेतले. या ठिकाणी भीम हा पुरुषवाचक सर्वनामाचा भाग आहे आणि म्हणून इथं आपल्याला काय करावं लागेल, ही हे कर्त्याचं सर्वनाम घ्यावं लागेल. हे लक्षात सर्वांनी ठेवायचे. दॅट ही कॅन नॉट हेल्पिंग वर्ब इज आलेला आहे त्यामुळं, किंवा कांट, दॅट ही कांट रन. वाक्य कंप्लीट झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना हे उदाहरण लक्षात आलं असेल. या ठिकाणी थोडासा चेंज होतं, म्हणजे नाऊनचं सर्वनाम जे आहे ते योग्य त्या प्रकारे घेतलं पाहिजे. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल इज लीना वाज टू वीक टू वॉक फास्ट. दिस इज द एक्झाम्पल. याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो, लीना इतकी अशक्त आहे की ती वेगाने धावू शकत नाही किंवा चालू शकत नाही. इतका की, लीना इतकी अशक्त आहे की ती चालू शकत नाही.
किंवा ती वेगाने चालू शकत नाही. तर अर्थ सर्वांनी लक्षात घ्या. आणि या वाक्यामध्ये आपल्याला जे एक्झाम्पल रिमूव्ह टू टू करायचं आहे, म्हणजे रिमूव्ह टू आणि टू हे दोन्ही शब्द काढायचे आहेत. ते कशा प्रकारे काढायचे आहेत आता तुमच्या सर्वांच्या लक्षात येऊ लागलेलं असेल. लीना वाज, टू निघून जाईल, त्याच्याऐवजी सो घ्यायचं आहे. वीक, दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट घ्या. हेल्पिंग वर्ब वाज आलेला आहे आणि भूतकाळ हेल्पिंग वर्ब असेल तर काय करायचं आहे, कुड नॉट घ्यायचं आहे. कुड नॉट वॉक फास्ट. म्हणजे आपलं उदाहरण होईल बरोबर, लीना वॉज सो वीक दॅट कुड नॉट वॉक फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, काय चूक झालेली आहे तुमच्या लक्षात आलं असेल. लीना या नावाचं सर्वनाम आपल्याला घ्यायचं या ठिकाणी विसरलेलो आहोत किंवा विसरलेलो आहे मी, लक्षात घ्या. तर या ठिकाणी शी हे सर्वनाम घ्यावं लागेल. दॅट शी कुड नॉट, कुडंट तुम्ही शॉर्टमध्ये सुद्धा लिहू शकता. हे सर्वांनी लक्षात घ्या. म्हणजे बरोबर उदाहरण आता आपलं झालेलं आहे. लीना वॉज सो वीक दॅट शी कुड नॉट वॉक फास्ट. लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल फ्रेंड्स. रोहित is too ill to wake up. To wake up early असं उदाहरण घेऊयात. तर हे एक्झाम्पल आपल्याला करायचं आहे. बघूयात काय होईल एक्झाम्पल करेक्ट. रोहित इज, पहिल्या टूच्या ऐवजी सो वापरा, त्यानंतर टू निघून गेलेला आहे, इल हा शब्द जसा तसा घ्या. दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट वापरायचा आहे. कर्ता सर्वनाम काय येईल, ही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, रोहित सर्वनाम या ठिकाणी घ्यावं लागेल. दॅट ही आपण घेतलेलं आहे ऑलरेडी. इज हेल्पिंग वर्ब आलेला आहे, त्यामुळे आपल्याला कॅन नॉट घ्यावं लागेल. कॅन नॉट वेक अप अर्ली. तर सर्वांच्या हे उदाहरण लक्षात आलं असेल. तुम्हाला आता या ठिकाणी उदाहरण मी देणार आहे. तुम्ही तुमचं उदाहरण अगोदर करता येते का ते पाहायचं आहे. पुढचं उदाहरण आहे, इट इज टू कोल्ड टू गो आउट. सो फ्रेंड्स, तुम्ही आता हे उदाहरण करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला वाक्य सुरुवात इट इज जशी जशी केलेली असेल, पहिल्या टूच्या ऐवजी तुम्ही सो वापरायचे. कोल्ड हा शब्द जसा तसा घ्यायचा आहे. दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट वापरायचे. कर्त्यात सर्वनाम जे आलेलं आहे ते योग्य त्या पद्धतीने घ्यायचं आहे आणि वाक्य बरोबर करायचं आहे. तुमचं बरोबर वाक्य आलेलं असेल. बघा असं वाक्य आलेलं आहे का, इट इज सो कोल्ड दॅट, इट इज सो कोल्ड दॅट इट सर्वनाम जास्त तसं घ्यावं लागेल. इट हेल्पिंग वर्ब इज आलेला आहे, त्यामुळे कॅन नॉट गो आउट. आहे की नाही, खूप सोपं विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आपण 3 उदाहरणं पाहूयात आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परफेक्ट रिमूव्ह टू टू आले आहे की नाही हे मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे. सो डोंट गो एनिवेअर फ्रेंड्स. सो फ्रेंड, लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. द नेक्स्ट एक्झाम्पल इज द बर्डन is too heavy for him to carry. It's too easy now friends. You can correct this example. The burden is so heavy that for him ची जी रचना आहे ती योग्य त्या प्रकारे करायची आहे. दुसऱ्या टूच्या ऐवजी योग्य तो शब्द घ्यायचा आहे आणि वाक्य हे बरोबर करायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नियमानुसार तुम्हाला वाक्य मी समजून सांगतो. द बर्डन इज, या TOOच्या रचनेऐवजी आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागेल, सो हा शब्द घ्यावा लागेल. त्यानंतर आलेला शब्द जसा तसा घ्या. फॉर हिम टू या शब्दांच्या ऐवजी आपल्याला हिमची प्रथम व्यक्ती आली पाहिजे, ती आहे ही. म्हणजे या ठिकाणी दॅट हा शब्द घ्यायचा आणि त्यानंतर कर्त्यात सर्वनाम या ठिकाणी घ्यावं लागेल. हिमची प्रथम व्यक्तीमध्ये दॅट ही. म्हणजेच उदाहरण बरोबर काय येईल, द बर्डन इज सो हेवी दॅट ही. हेल्पिंग वर्ब इज असल्यामुळे या ठिकाणी कॅन नॉट.
पुढे राहिलेला भाग आहे तो जसाचा लिहावा, कॅरी. वाक्य बरोबर आलेलं आहे. सेकंड लास्ट एक्झाम्पल आहे ते पाहूयात आपण. ही वॉज टू ओल्ड टू प्ले विथ सच टॉयज. तर हे उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हे आता आपल्याला सेकंड लास्ट एक्झाम्पल करायचं आहे. तर या ठिकाणी उदाहरण हे भूतकाळी आहे, हे सर्वांनी अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे, घाई करायची नाही. ही वॉज सो ओल्ड, या ठिकाणी टू हा शब्द काढून टाकायचा आहे. टू प्ले, आता या ठिकाणी दुसरा जो टू हा शब्द आहे त्याच्याऐवजी आपल्याला दॅट घ्यायचा शब्द. ही वॉज सो ओल्ड दॅट, फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचे कर्त्याच सर्वनाम घ्यायला विसरायचं नाही. ही आलेला आहे दॅट, ही हेल्पिंग वर्ब वाज आल्यामुळे या ठिकाणी कुड नॉट हा शब्द घ्यायचा आहे. कुड नॉट प्ले विथ सच टॉयज, विथ सच टॉयज. This is the correct example. I hope you will understand this. So friend, let's see last example of today's video lecture. Don't go anywhere. The last example is the milk is too fat or too hot for the child to drink. तर आपल्याला हे शेवटचं उदाहरण करायचं आहे. आय होप तुम्हाला कम्प्लिटली हे उदाहरण परफेक्टली जमेल. सुरुवात करूयात. द मिल्क इज, पहिल्या टू या शब्दाऐवजी घ्यायचं आहे सो, त्यानंतर जो शब्द आलेला आहे हॉट जसा घ्यायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचे जो नंतरचा शब्द आहे तो घ्यायचा आहे. द मिल्क इज सो हॉट फॉर द चाइल्ड, या ठिकाणी जी रचना आलेली आहे फॉर द चाइल्ड ही जसे तसे तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागेल. द मिल्क इज सो हॉट फॉर द चाइल्ड. आता यामध्ये दुसरा जो शब्द आहे तो आलेला आहे TO2, म्हणजे पहिल्या टूच्या ऐवजी आपण सो घेतले. द मिल्क इज सो हॉट फॉर द चाइल्ड. आता दॅट हा शब्द घ्यायला विसरायचं नाही. दॅट. आता या ठिकाणी आपल्याला कर्ता सर्वनाम योग्य त्या प्रकारे घेता आलं पाहिजे. आता चाइल्ड या कर्त्यासाठी आपल्याला सर्वनाम कोणतं घ्यावं लागेल? ही. म्हणजेच उदाहरण आपलं होईल द मिल्क इज सो हॉट फॉर द चाइल्ड दॅट ही इज आलेला आहे त्यामुळे कॅन नॉट घ्यावं लागेल किंवा कांट, दॅट ही कांट. राहिलेला भाग जशास तसा लिहावा. ड्रिंक हा शब्द जो शेवटी आलेला आहे तो जसा तसा लिहिलेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो परफेक्टली तुम्हाला एक्झाम्पल्स आता करता येतील. जे मी या अगोदर व्हिडिओ लेक्चर सुरुवातीलाच म्हणलो होतो की तुम्हाला हे उदाहरण किंवा हे जे नियम आहेत हे सगळे जर तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासले तर गॅरंटेड सर्व एक्झाम्पल्स येतील. अजूनही जर तुम्हाला काय अडचण असेल तर मला कमेंटमध्ये अवश्य कमेंट करून सांगा. घाबरायची अजिबात आवश्यकता नाही आहे. परंतु जरी समज नसेल तरी पुन्हा एकदा नियम वाचा, लक्षात ठेवा. सर्व वाक्यरचना तुम्हाला अगदी सहजरित्या सोडवता येतील. सो फ्रेंड, रिमूव्ह टू हा जो व्हिडिओ लेक्चरचा भाग आहे हाच आपण पाहिला. आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन टॉपिकसह पुन्हा भेटूयात. परंतु जाताना एक विनंती करेल, जर तुम्ही अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि जो नवीन टॉपिक आहे तो शिकायला मदत होईल. कीप वॉचिंग फ्रेंड्स. थँक्यू.